गाडी कधी आज अकोला नाक्यावरून बस वळवावी असे आदेश तुम्हाला कोणाचे प्राप्त झाले होते? नाही, आदेश कोणाचे प्राप्त नाही आहेत आपल्याला, पण प्रवासी वर्दळ मध्ये माहिती आहे का तिथं कार्यक्रम असल्यामुळं कोणाचं काही नुकसान होऊ नये आणि एसटीचे अंगलोट येऊ नये म्हणून माहिती आहे का आपण बायपास ही पब्लिक हलवावी. जास्त गर्दी या ठिकाणी झाली आणि एखादा अपघात घडला असता याला एसटी महामंडळ जबाबदार राहिलं असतं का? एसटी महामंडळ जबाबदार अवश्य राहिलं असतं. मी त्या कारणास्तव माहिती आहे वाहतूक नियंत्रक बस स्टँड आवारातून वर्दळसाठी इथं बायपास आलेला आहे, पण सर्वत्र मला माहिती इथं पाहिल्यानंतर पोझिशन पाहिल्यानंतर मी बस स्टँड आवारामध्ये जाऊन बसच्या व्यतिरिक्त खाजगी अपघात झाला असता एखादा एसटी महामंडळ जबाबदार असतं नाही, ह्या गोष्टीला नसतं. या व्यतिरिक्त तुमच्या एसटी बसेस नाक्यावरूनच वळणार आहे अशा प्रकारची सूचना तुम्ही एसटीच्या बस स्टँडवर दिली आहे का? त्यांचा कर्मचारी आहे का? नाही, पहिले सूचना आपण प्रवाशांना दिलेली आहे की प्रवासी वर्दळ जी आहे आपली बस स्टँड आवारातून होणार नाही, इथं कार्यक्रम असल्यामुळे बाहेरूनच होणार आहे. अचानक दुर्घटना कुठल्या ह्या एरियामध्ये घडू नये म्हणून. काही प्रवाशांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आपला कर्मचारी कुठलाही कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये, कोणी तिथे त्या ठिकाणी सांगण्यास तयार नाहीये. त्यांना जो नाहक त्रास होत आहे याला जबाबदार कोण? याला मी माहिती आहे का स्वतंत्र मी तिचं वाहतूक नियंत्रक असून माहिती आहे का की मला जे जबाबदारी त्यांनी त्या लोकांनी सांगितलेली आहे. आळीपाशी माझा गाव आहे, ते बी अंदर आहे गाव. आता मी चौक असं आता मी दीड घंट्यापासून आहे साहेब इथं. दोनदा तिथं गेलो, तिथं आलो. गाडीवाल्यानं 25 रुपये घेतले आपल्या बांधून. 25 जाणं 25 आणणं आम्हाला काय ओळखी नाही. मेरा हेच आहे. आता काय म्हणते साहेब तर तिथं जा, आता तिथं जा, आता तिथून अधिक इकडे. आता आम्हाला कुठे आहे? आम्ही गाव कुठे साहेब? आम्ही तिकडून भाडा देऊन इकडे आले. त्यांनी आम्हाला 1 तास तिथं उभे राहून इकडे पाठवला. आता इथं आल्यावर 1 तासापासून काही गाडी नाही आहे. लोकांच्या पूर्ण त्रास तुम्ही बघून राहिले. इथं व्यापारी माणसं आहे, लेडीज आहे आणि सगळं शिक्षक आहे, हे आहे ते आहे, सगळ्या विद्यार्थी आहे, सगळ्यांना परेशानी होऊन राहिली फक्त या एसटी महामंडळामुळे. आम्ही तिकडे पण गेलो, आता हे येऊन सांगून राहिले तिकडे जा. आतापर्यंत बाई करके हे भाडा खर्च करे आम्ही इकडे आलो आणि तिकडे जाणार. आता भाडा नाही लागणार का? याची भरपाई कोण करणार? हे एसटी महामंडळ वाले की कोण? आलेला आम्ही आणि गाडी नाही आहे, इकडे जा तिकडे जा म्हणत होते, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेला आहे. 60 रुपये तिकीट खर्च करून ऑटोचे. कुठून तर कुठपर्यंत तुम्ही 60 रुपये? बस स्टँड ते इथपर्यंत. बस स्टँड पासून कुठल्याही प्रकारचं अनाउन्समेंट नाही, काहीच नाही आहे. एनली टाइम जासाठी आम्हाला बस स्टँडवर भेटला नाही. आम्ही तिथून 60 रुपये ऑटो करून इथं आलो. इथं आल्यानंतर इकडे धावपळ करायला लागून राहिली, तिकडे धावपळ करायला लागून राहिली. थोडं टाइम निघून गेला, आम्ही कुठं जाऊ मग आता? बस स्टँडवर कुठल्या प्रकारचं अनाउन्समेंट किंवा काही केलं? काहीच कोणीच नाही. विचारपूस करासाठी कोणीच नाही. आम्ही चौकशी कक्षामध्ये गेलो, कोणीच नाही दिसलं आम्हाला. वापस आलो आम्ही. चौकशी कक्षामध्ये सुद्धा तुम्ही? कोणीच नाही. अर्धा तास थांबलो आम्ही. आम्हाला ते बिकुलचे कॅनवाला भाऊ होता ना, त्यांनी सांगितलं का तुम्ही बायपास वर जा. तिथून आम्ही 60 रुपयाची ऑटो केला, इथं आलो. इथं आल्यावरही बस नाही आहे. 7 वाजता बस आहे आमची. आता निघून गेली की राहिली. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।